नमस्कार मंडळी, मी कवयित्री देवकन्या कांबळे गायकवाड. मी आपल्यासमोर एक कविता घेऊन आले आहे. ती कविता समस्त स्त्री वर्गाचा सन्मान म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित मी कविता बनवली आहे. आणि ती कविता बघा ना, इतिहासात आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला तो मौल्यवान अधिकार मिळवून दिला. आणि त्यांची प्रेरणा घेऊन, त्यांना वंदन करून ही कविता मी बनवली आहे. आणि स्त्रियांनो, उठा, स्वतःच्या हक्कासाठी जागे व्हा. शिक्षण हा शिक्षणासारखा पवित्र अधिकार तुम्ही मिळवायलाच हवा. आणि शिक्षण घेऊन पुढे काहीतरी स्वतःच्या पायावर खंबीरपणे ठामपणे उभे राहा. यासाठी मी ही कविता बनवली आहे. तर मी कवितेला स्टार्ट करत आहे. तुम्ही मला म्हणाल तुझी जात काय, तुम्ही मला म्हणाल तुझी जात काय, मी म्हणेन एवढंच, 2 हात 2 पाय एक सजीव आणि दुसरं काय. मी म्हणेन एवढंच, 2 हात 2 पाय एक सजीव आणि दुसरं काय. तुम्ही मला म्हणाल तू एक कमजोर नारी, तुम्ही मला म्हणाल तू एक कमजोर नारी, मी तर म्हणेन बाई बायपण लय भारी, मी तर म्हणेन बाई बायपण लय भारी. अहो तुम्ही कधी पाहिलत का एक स्त्री रडताना, अहो तुम्ही कधी पाहिलत का एक स्त्री रडताना, लेकरू घेऊन घोड्यावरती झाशीची राणी लढताना, लेकरू घेऊन घोड्यावरती झाशीची राणी लढताना. तेच तुम्ही पाहिलत का जिजाऊच्या कुशीत शिवराय घडताना, तेच तुम्ही पाहिलत का जिजाऊच्या कुशीत शिवराय घडताना. आणि लेकरासाठी गडावरून हिरकणी पडताना, आणि लेकरासाठी गडावरून हिरकणी पडताना. अहो तुम्ही विसरलात का आपण सावित्रीच्या लेकी, अहो तुम्ही विसरलात का आपण सावित्रीच्या लेकी. पतीलाही साथ देऊन दाखवू आपली लायकी, पतीलाही साथ देऊन दाखवू आपली लायकी. धन्यवाद. कविता आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा नक्की करा. धन्यवाद.